द्यायचे पण देतो जसे तुमचे कर्म असेल, वासना त्याची फळे देतो रे ईश्वर. म्हणून तुम्ही जे काय खाता, म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही मांस नका खाऊ. तुम्ही गो हत्याला गो म्हणजे गायी मारली तुम्ही आणि तिला खाल्लं तर तुम्हाला पुढच्या जन्मात गायी व्हावं लागतं. म्हणून 84 लाख योन्या ज्याला म्हणतो ना आपण, ते आपल्या कर्माची फळच असतात. आपण नकळत कितीतरी मुंग्या तोडवलेल्या असतात, आपण कितीतरी जीव मारलेले असतात. चायनीज वर बसून आपण काय काय घाणेरडे कर्म आणि घाणेरडे ते आपण अन्न खाल्लेलं असतं, ते सगळं तुम्हाला फेडावं लागतं. म्हणून माझ्या मायबापांनो, कधी तुम्ही वासना करू नका मांस खाण्याची कधी. आणि जर तुम्ही मांस खात असाल तर आजचा दिवस मांसाचा त्याग करण्याचा आहे. अहो तो शिकारी इतका महाभयंकर शिकारी, त्याचं आज महादेवाने मन पालटलं आहे. तुम्ही जरी खात असाल तुमचंही मन पालटेन. तुम्ही आज शिवलीला अमृताचं थोडं तरी पारायण करा आणि रात्री 12 वाजता 108 बेलाची पाने त्या महादेवाला वाहा आणि काय म्हणा, ओम नमः शिवाय, आणि एक बेलपत्ता त्याच्यावर टाका. असे एका बेलाला 3 पानं असतात, तसे 108 बेला आपल्याला आणायचे आहेत. आणि 108 बेलाचा तुम्ही अभिषेक करा. तुम्हाला शिवलोक तर मिळेलच मिळेल, पण तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होईल आणि तुमची दरिद्री सुद्धा, किती मोठं काम तुमचं आज होईल. कारण आज योग आहे, त्या गोष्टीचा योग आहे. प्रत्येक गोष्टीला मुहूर्त असतात, प्रत्येक गोष्टीला योग असतात. त्या योगावर केलेल्या गोष्टी फलित होतात. लक्षात घ्या. अशा प्रकारे तो मुर्ग आपल्या सर्व कुटुंबांना तिकडे घेऊन आला. ते गोजीरवाले कुटुंब, 3 हरणी आणि त्यांची ती गोजीरवाणी, ती मखलूक, ती पिल्ल, त्यांच्या तोंडामध्ये चारा. आणि त्याने बघितलं, अरे 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 अरे, त्याचं तर काळीच त्याचं पडल्यासारखं झालं. त्याचं भूलनाथाने मन पलटून टाकलं. त्याला इतकं दुःख अनावर झालं की त्याला असं वाटलं, मी हे काय करायला लागलोय. अरे त्यांनाही मुलं बाळ आहेत आणि मलाही मुलं बाळ आहेत. त्यांची किती छान मुलं, त्यांचं किती छान कुटुंब चाललंय, आणि मी जर त्यांचा वध केला असता तर विचार करा त्यांच्या जीवावर काय बेतलं असतं. हा विचार त्याला येऊ लागला. अशा प्रकारे त्याने खूप आंबरडा फोडला, खूप दुःख केलं आणि त्याचा पश्चाताप खऱ्या अर्थाने त्याने केल्यामुळे स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. स्वर्गातून देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली आणि ते जे मुर्ग होते त्यांचाही उद्धार झाला आणि ह्याचाही, या शिकाऱ्याचाही उद्धार झाला. त्यांचे आत्मे निघले. शिकाऱ्याचं शरीर तिथंच पडलं, त्याचा आत्मा निघला आणि ह्या मुर्गांचे पण आत्मे निघले आणि ते शिवालयातले गण झाले. ते शिवालयातले गण झालेले आहेत. माझ्या माय बापांना, हे शरीर इथंच राहतं, पण तुमचे कर्म तुम्हाला वैकुंठात घेऊन जातात किंवा तुमचे वाईट कर्म तुम्हाला नरकात घेऊन जातात. हेच होतं. आत्मा तुमचा जर बॉडीतनं तुमच्या निघला तर तो योग्य ठिकाणी जावा, त्यासाठी परमार्थ आहे. लक्षात घ्या. नाहीतर मग काय, तुम्हाला तर माहितीच आहे, 84 कोटी आपल्याला योन्या आहेत. अशा प्रकारे त्या शिकाऱ्याचा उद्धार झाला आणि ही कथा ज्यांनी ज्यांनी ऐकलेली आहे, खरंच त्यांच्या जीवनामध्ये पालट जर झाला नाही तर छाती ठोकपणे सांगतोय हरिओम दास, प्रवचनच करणार नाही. लक्षात घ्या. इतकी आजचा मुहूर्त इतका भारी आहे की किती जरी पापी जरी असला आणि किती जरी कसा जरी असला तरी त्याचा उद्धार या महादेव करतो. आता मला सांगा, त्या बेलाचा अभिषेक त्याच्यावर होत होता म्हणून महादेवाला काय आवडतं? आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ये भोळा शंकरा
हे भोला शंकरा महादेवा हे भोला शंकरा मधुहाती अंगनाथे पार्वती हो मधुहाती अंगनाथे पार्वती हो आवडतो ना बेलाची आवडतो ना बेलाची बेलाचा पाना हे भोला शंकरा महादेवा हे भोला शंकरा. तर अशा प्रकारे आज आपण महादेवाची मन भरून आणि आनंदाने आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. अरे सकळ जीवांचं करतो सांभाळ तुझं मोकली लायचे नाही. ज्याची स्थिती आहे त्याच्या परी राहील कौतुक तू पाहे संचित असे. काही काळजी करू नको. भगवंत योगक्षेमं वहाम्यहम् लक्षात घ्या. म्हणून आजचा दिवस फारच छान आहे, गोड आहे. आणि आज आपण घेतला होता, आज आपण जी ववी घेतली होती 6वा अध्याय व 111वी ववी आहे. हा गा नामचे एक जयाचे पाता गगनी दिसे टाचे, नाही का. तर काय झालं की ह्या नामाचा महिमा काय सांगू तुम्हाला. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा कोणी पाषाणाला पाना कोणी पाषाणाला पाना. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. नाम जपले वाल्मिकाने ओ नाम जपले वाल्मिकाने फुटले दोन त्याला पाने फुटले दोन त्याला पाने फुटले दोन त्याला पाने. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. आजा मेरे पापराजी आजा मेरे पापराजी तुम्हेला देवा वैकुंठाची तुम्हेला देवा वैकुंठाची तोहिलेला वैकुंठाची. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. ऐसा नाम सा महिमा ऐसा नाम सा महिमा तुका मने देवा गाली सीमा तुका मने देवा गाली सीमा तुका मने गाली सीमा. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नारायणा. तर अशा प्रकारे नाम तुझे रे नारायणा हा नामाची एक जयाचे पाता गगनी दिसे टाचे. तर एक रत्नाकर नावाचा ब्राह्मण होता. तोच वाल्या वाल्मिक ऋषी ज्याला आपण म्हणतो गप्प. त्याला काय नाव आहे त्याचं रत्नाकर, परंतु त्याला वाल्या म्हणायचे कारण तो कोळ्यांसंग राहायचा. ब्राह्मणाचा आचार नाही विचार नाही. ब्राह्मण कुळात जन्माला आला होता पण आचार विचाराने हीन झाला. त्याचं कारण काय करतो जाऊ दे. त्याचं कारण लहान मुलं म्हणजे त्यांचं मन जे असतं वांगणाच असतं. इकडून तिकडं तिकडून इकडं.
तर अशा प्रकारे तो रत्नाकर वाल्या तो कोळ्यांच्या नादाला लागला आणि वाटमारी करू लागला. वाटमारी कळती तुम्हाला? म्हणजे वाठ्यामध्ये एखाद्याला अडवणं आणि त्याच्याकडनं ऐवज घेणं, धन घेणं आणि नाही दिलं तर त्याला मारून टाकणं, असा वाल्या करू लागला. लहानपणापासून वाल्या हे कृत्य करू लागला आणि मग त्याला वळणच लागले. जसं तुम्हाला चहा पिल्याशिवाय गत्यंतर वाटत नाही, तशी वाल्याला 2-4 माणसं लुटल्याशिवाय अन्न गोड लागतच नाही. असं वाल्याचं झालं. वाल्या एका वनामध्ये राहू लागला. एक पहाडावर एका गुफेत तो राहू लागला आणि आजूबाजूच्या गावांची लोक त्या वाट्याने आली तर त्यांना लुटू लागला. वाल्या वाठड्या झाला. अशा प्रकारे वाल्याचा आचार धर्म गेला आणि त्यांनी लग्नही केलं. त्याला एक बायकोही होती, तिला 2 मुलंही झाली. अशा प्रकारे त्याचा संसार एकदम थाटात चालला होता. अहो, सोनं नाणं गळ्यामध्ये होतं. बायकोत एक देवीच एवढं सोन्याने भरवली होती बाईला त्याने, एवढं सोनं नाणं. आणि मुलांना तर काय, जी फॅसिलिटी पाहिजे ती, पैसा पाणी तर बापरे, सोन्याची भांडी घरात. वाल्याच्या घरात सोन्याची भांडी, इतका भयानक वाल्या होता. त्या वाट्यावरनं कोण गेला, वाल्या त्याला म्हणायचा, चल काय असेल धन ऐवज इथं टाक, नाही तर तुझा मुर्दाच पाडतो. आणि जर त्यांनी दिलं नाही तर वाल्याकडे फरची कुऱ्हाड होती. वाल्या त्याला फरची कुऱ्हाडीने त्याला ठेचून काढायचा, मारून टाकायचा. आणि त्याने 7 रांजणं भरली होती. एक एक दगड, छोटे छोटे एक एक दगड त्या रांजणात टाकायचा. आज किती आपण कसा हिशोब करतो बा, किती दुधाच्या बाटल्या गेल्या, 10 बाटल्या गेल्या, तसा तो आज किती मारले, 4 माणसं मारले, 4 खडे टाकायचे. किती मारले आज, 2 माणसं मारले, 2 खडे टाकायचे. असे त्याने असंख्य लोक मारले होते आणि 7 रांजणं भरले होते मारून मारून. एवढं महाभयंकर त्याने पाप केलं होतं आणि त्याला असंख्य पाप म्हणतात. अशा प्रकारे आज अतिशय सुंदर कथा आपली चाललेली आहे. आणि त्या वाल्याला अशा प्रकारे सवयच लागली होती. आणि तेथून एक दिवस त्या वाटेवरून नारद मुनी येत होते आणि नारद मुनींसोबत काही तपस्वी साधूही होते. आणि त्यांना अचानकपणे वाल्या आडवा आला. ए वाटाड्यांनो, काय रे सोंगाड्यांनो, कुठं चाललात, असं त्या वाल्याने नारद मुनीला म्हणू लागलाय. काय रे सोंगाड्या, माझ्या वाटेवरनं चाललाय, कुठं चाललाय, हा तुला काय माहित आहे का नाही रे नाटक्यांनो. त्या साधूंना म्हणला, नाटक्यांनो कुठं चाललात, आणि तुम्हाला माहित नाही का इथून जाताना माझा कर द्यावा लागतो म्हणून, हा आणि तुम्ही बिंदात चालल्यात नाटक्यांनो. अरे ते म्हणले वाल्या ऐक तर. नारद मुनी म्हणला, काय ऐकायचं तू, कोण आहे तू ऐकायला, चल काय असं ऐवज बिवज टाक इथं, नाही तर आता तू जीव तुझं खंडूनच करतो. अरे वाल्या, तुला मारायचं ना मार, तू मार, पण 2 गोष्टी माझ्या ऐक, मग मला मार. बरं बोल, काय बोलतो. अरे वाल्या, तुझे हे पाप करतोय ना, अरे नरक यातना भोगावं लागणार रे तुला, नरकात जाणार तू, तुला यातना भोगावं लागणार. आणि तू ज्यांच्यासाठी करतोय ना ते तुझ्या सुखात तर सहभागी आहेत, तुझ्या कुटुंब सुखात सहभागी आहेत, पण तुझ्या दुःखात येतील का, नरकात तुझ्या वाटेकरी होतील का तुझ्या पापाचे. जा जरा त्यांना विसरून ये आणि मग मला मार. जा जा त्यांना विसरून ये. का नाही होणार ते, माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत, माझे प्राण आहेत ते. आजपर्यंत त्यांना काय कमी केले मी, सोन्या नानानी माझी बायको बनवलेली आहे, माझी मुलं आनंदात ठेवलेली आहे, माझ्या पापाची वाटेकरी ते का नाही होणार. हे वाल्या बाताड्या, जा पहिले त्यांना विसरून ये आणि मग आम्ही मरायला तयार आहे तुझ्या हाताने, जा. वाल्या थोडा चमकला. वाल्याला वाटलं राव सत्य आहे काहीतरी, यांची आपण मान्य करू. पण जर नारद मुनी पळून गेला तर आपल्याला थकवून
काहीतरी याची गेम करतोय का काय वाचवण्यासाठी. मग तुम्ही पळून गेला तर, अरे वाल्या मला या पिंपळाच्या झाडाला बांध ना, मी कशाला मारायला पळून जातोय. बरं ठीक आहे, सौदा मंजूर. त्या पिंपळाच्या झाडाला त्याला बांधला आणि ते तपोसू गेले पळून. एकटा नारदच गावला. काय हरकत नाही. जे पक्के असतात ना, जे खरे असतात ना, ते शेवट टिकतात, बाकीचे सगळे फुटतात. अशा प्रकारे तिथं नारद मुनीच राहिला. नारद मुनीला बांधलं आणि हा आपल्या कुटुंबाकडे गेला आणि विचारलं, कुटुंबाला एकत्र केलं आणि म्हटला, माझ्या पापाचे भागीदारी तुम्ही होणार का. मी आज तुम्हाला सोनं नाणं जे पाहिजे ते पुरवलं, तुम्ही माझ्या आनंदामध्ये सहभागी झालात, तुम्ही तसं माझ्या दुःखात सहभागी होणार का. ज्या वेळेस मला यातना मिळतील त्यावेळेस तुम्ही या पापाचे वाटेकरी होणार का. त्या सर्वांनी एका स्वरात सांगितलं, नाही, तुम्ही करणार आहात आणि आम्हाला सांभाळणं हा तुमचा धर्म आहे. त्याचा अर्थ असा नाही तुम्ही चोऱ्या करणार आणि काही करणार आणि त्याचे पाप आम्ही भोगणार, हे आम्हाला जमणार नाही. मग मात्र वाल्याला आठवलं की नारद मुनी सत्य बोलले. त्यांना त्यांचं पटलं की हे आपल्या पापाचे वाटेकरी होणार नाही. आपण आज रक्ताचं शिपण केलं, आज 81 वर्ष आज आपण यांचं पालन पोषण केलं आणि हीच आज म्हणू लागल्यात की तुम्ही तुमचं बघा. अशा प्रकारे वाल्या रडू लागला. वाल्या जे तिथून सुटला पळत एखाद्या बाणासारखा, तो वाल्या नारद मुनीकडे पोहोचला आणि त्याच्या पायाला मिठी मारली आणि म्हणला, मला माफ करा, मला माफ करा, मी महान पाप केलं, मला ह्यातनं मुक्त होण्याचा मार्ग द्या, मला ह्यातनं मुक्त होण्याचा मार्ग द्या. अरे नारद मुनी म्हणले, किती वेळ गेलता बातड्या मला इथं बांधून, आता सोड पहिले. मग त्याने त्यांना सोडलं. म्हणला, मी माझे हात किती पापी आहेत, एवढ्या मोठ्या संतांना मी बांधून ठेवलं, देवाला मी बांधलं, मी खूप पापी आहे, खूप पापी आहे. नारद मुनीने बघितलं की ह्याला पश्चाताप झालेला आहे. नारद मुनी बघतोय ह्याला पश्चाताप झालेला आहे. नारद मुनी म्हणाले, तुला मी उपाय देतो, या पापातनं मुक्त होण्याचा तुला मी उपाय देतो, म्हण राम. परंतु एवढं पाप झालं, अनंत काळापासून पाप करत होता, त्याच्या मुखातनं राम हा शब्द येतच नव्हता. तो मराच म्हणायचा, मन राम, तरी पण त्याच्या मुखातनं मराच यायचं. मग शेवट नारद मुनीने ओळखलं, याच्या शरीरात पाप आहे, त्यामुळे याच्या मुखात पवित्र शब्द यायला नाही राम. तर मग नारद मुनीने काय केलं, राम मरा म्हणजे अक्षर तीच. ज्या वेळेस रामाने समुद्रामध्ये सेतू बांधायला ठरवलं होतं, तेव्हा हनुमंताने वानरांना सांगितलं, एका दगडावर राहिल्या आणि एका दगडावर मल्या, दगड तरतील. अशा प्रकारे नारद मुनी म्हणला, काय हरकत नाही, मारा तर मारा, मन मारा मारा. मग तो मरा 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 म्हणू लागला आणि मरा 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 म्हणता म्हणता काही वर्षांनी ते ऑटोमॅटिक मराचा उच्चार राम होऊ लागला. आणि मग त्याच्याकडे काठी होती, त्या काठीला 2 पानं फुटली. फुटले 2 त्याला पाने, नाम तुझे रे. अशा प्रकारे त्या काठीला 2 पाने फुटलेली आहेत, याचाच अर्थ त्याची पाप गेलेली आहेत, हे रामाने संकेत दिलेला आहे. आणि तो पूर्ण त्या वारुळामध्ये भरलेला आहे आणि तो पूर्ण त्याच्या आजूबाजूला वारुळ झालेला आहे. आणि तिथून फक्त आवाज येत होता, राम राम राम. त्याच वाटेने कित्येक वर्षानंतर ना त्या वाटेने वाल्मिक आलेला आहे आणि वाल्मिकाने ऐकलं, अरे राम राम हे उच्चारण होतंय, याचा अर्थ आपण त्या वाल्याला जो मंत्र दिला होता त्यांनी तो मंत्र जपला आणि अशा प्रकारे त्याच्या जीवनात त्याचे पाप निघून गेलेले आहेत.
अशा प्रकारे त्याच्या जीवनातले पाप सगळे निघून गेलेले आहेत. म्हणून नारद मुनीने सर्व वारुळ द्या त्यांना, द्या प्रसाद द्या त्यांना. ऐका, नारद मुनीने या इथं बसा, आरामशीर बसा ना, सावलीत बसा. किती जागा आहे, बसा आरामशीर. त्यावेळेस सावलीत नारद मुनीने सगळं वारुळ आपल्या हाताने काढलं आणि त्या वाल्याला बाहेर काढला. वाल्याला बाहेर काढल्यानंतर वाल्या पूर्णपणे भगवंताच्या नामस्मरणात दंग होता. त्याला काहीच आपल्या शरीराचे पण भान राहिले नव्हते. आणि मग हे वाल्या नारद मुनी करू लागला, परंतु वाल्या बेसावधच होता. तो पूर्णपणे समाधी मध्ये होता. आणि मग नारद मुनीने आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवला. त्यावेळेस त्याला शुद्धी आली आणि त्याने बघितलं की माझे गुरुवर्य समोर आहेत. नारदामुळे आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले आणि त्यांनी त्या नारदाचे पाय धरले. संतांच्या पाय हा माझा विश्वास. सर्व भागदास झालो त्यांचा, तेची माझे हित करती सकळ. तेच माझे हित करते. म्हणून संतांच्या पायी तुम्ही विश्वास ठेवा. तुमचं आज नाही तर उद्या कल्याण होतच, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे त्या नारद मुनीचा उद्धार झाला, कल्याण झालं आणि तो वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि त्याने एक मागणं मागितलं नारद मुनींना की म्हणला, माझ्या हातून भगवंताचं चरित्र व्हावं, त्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्यावा. त्यावेळेस नारद मुनी म्हणले, पुढे दशरथाच्या पोटी विष्णू अवतार घेणार आहे आणि त्याचं जसं तू चरित्र लिहिशील तसंच तो वर्तणार आहे. आणि मग त्या वाल्मिकाने शतकोटी रामायण लिहिले. शतकोटी रामायण लिहिले. सगळ्या त्रिलोक्यात हाहाकार झाला. रामायण आमचंय. देवता म्हणू लागल्या, गंधर्व म्हणू लागले रामायण आमचंय, नागलोक म्हणू लागले रामायण आमचं, पाताळलोक म्हणू लागले रामायण आमचं, चंद्रलोक म्हणू लागले रामायण आमचं, सूर्यलोक म्हणू लागले रामायण आमचं. सर्व देवतांमध्ये भांडणं चालली. मग ब्रह्मदेवाने महादेवाला आवाहन केलं, ओ महादेवाय आवाहयामी. महादेव प्रगट झाले. महादेव म्हणले, काय गोष्ट आहे. कारण महादेव कोण आहे, आदिनाथ आहे. त्यांनाच बोलावं लागतं. देवतांचे ज्या वेळेस काही तंटा होतात किंवा काही प्रॉब्लेम येतात तेव्हा महादेवच पुढे असतो. कारण महादेव कोण आहेत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षवाळाला घेणे प्रति. अशा प्रकारे महादेवाला पाचरण केलेलं आहे. आणि सगळे देव म्हणायला लागले, ओ महादेवा हे आमचं आहे का नाही. महादेव म्हणला, हे शतकोटी रामायण सर्वांचं आहे, तुमचंच नाहीये, सर्वांचा देव आहे. चला घ्या, तुम्हाला एवढं शतकोटी सगळ्यांना वाटून टाकलं त्यांनी. आणि त्यातले फक्त 2 अक्षर, त्यातले फक्त शतकोटी मधले 2 अक्षर आपल्या कंठामध्ये त्यांनी स्थापित केले. एवढं शतकोटी आहे, परंतु त्यातला सार घेतला फक्त. काय घेतला, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, हे नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद. नाम परते तत्व नाही अनेक अन्यता, वायानिक पंथा जाशी झनी, हे नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी, दरुनी श्रीहरी जपे सदा, हे नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. अशा प्रकारे राम नाम त्यांनी घेतले, त्यातनं कंठात ठेवले
आणि काही ज्या वेळेस समुद्र मंथन झालं त्यातनं 14 रत्न निघाली, नंतर हलाल विष निघालं. ते हलाल विष इतकं भयानक होतं की सर्व जीव सृष्टीला धोका होता. त्यापासून सर्व जीवसृष्टीचा नाश करणारं होतं. कुठल्याही प्रकारे ते विष पसणारं नव्हतं. सर्व देवता आणि सर्व दानव बाजूला झाले ते विष पाहून. पण महादेव ये भोळा शंकर पुढे गेला आणि ते हलाल विष त्यांनी प्राशन केलं. ज्या वेळेस हलाल विष त्यांनी प्राशन केलेलं आहे त्यावेळेस त्या विषाने आपला गुणधर्म दाखवलेला आहे. त्यांच्या शरीराला 10 वाहू लागलेला आहे आणि कंठामध्ये त्यांच्या तो 10 वाढलेला आहे. त्यामुळे कंठ निळा पडलेला आहे महादेवाचा आणि शरीर सुद्धा निळं पडलेलं आहे. महादेव जर्जर झालेला आहे. मग महादेवाने जसं विज्ञानात लिहिलं आहे की साप हा थंड आहे, म्हणून महादेवाने सर्प गुंडाळला गळ्यात. गार वाटावं, गळ्यात खूपच दहा होत होता, गार वाटावं म्हणून. तरी बस खाली तरी सुद्धा काय दहा शमन होय नाही. हे बस की रे आहे तुम्ही पण आईला तुम्ही लिंक तोडायला 1 नंबर आहे. हनुमान ते हनुमानच, कधी एका जागेवर स्थिर नाही. बरं, अशा प्रकारे महादेवाने आपल्या भूगोलात लिहिलेलं आहे की चंद्र हा शीतल आहे. कुठं ना कुठं खून खान चालूच काय. लय तू तर आहे ना पोलीसच होती, चोरांना पकडून त्यांना चांगला टीचिंग. पण ऐका, अशा प्रकारे भूगोलात लिहिलेलं आहे की चंद्र हा शीतल आहे. म्हणून त्या महादेवाने आपल्या रीतीच्या बळावर, आपल्या सिद्धीच्या बळावर त्या चंद्राला आपल्या डोक्यावर ठेवलेला आहे. तरी सुद्धा 10 शमन व्हायना आहे. आता महादेव किती जर्जर होऊ लागलेला आहे. महादेवाने गंगा जगाला धुणारी, जगाचं पाप धुणारी, स्वच्छ निर्मळ करणारी त्या गंगेला महादेवाने आपल्या डोक्यावर धारण केलेलं आहे. तरी सुद्धा महादेवाचा शांत होईना. एकनाथ महाराज म्हणतात, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजांचे पाणी काय. ही सिद्धी पण तुमच्या उपयोगाला शेवट येत नाही. अहो महादेव रिद्धी सिद्धी धारी असून शरीरामध्ये त्यांचा 10 शमू शकले नाही तर तुम्ही आणि मी किस खेत की मुली. विचार करा, या डॉक्टराकडे जातोय आपण, या मांत्रिकाकडे जातोय, या तांत्रिकाकडे जातोय. क्षणभंगूर सुखासाठी तुम्ही जात असाल, पण लक्षात ठेवा मुळापासून जाणार नाही रोग. मुळापासून कुठलंच काम, कुठलाही छाती ठोकपणे सांगतो मी हरिवंतास, कुठलाही डॉक्टर करू शकत नाही ना, कुठला मांत्रिक. अरे मांत्रिकाचा बाप माझ्या समोर आण, काही करू शकत नाही. कोणी काही करू शकत नाही. परमेश्वराशिवाय काही उपयोग नाही. असं महादेवाला कळालं की मी 100 कोटी ग्रंथामधनं 2 अक्षर घेतलेली आहेत. जसं मुर्गाच्या नाभीमध्ये कस्तुरी असतो, मुर्गाला माहित नसतं हा श्वास कुठनं येतोय. मुर्ग धावतो ह्या झाडातनं त्या झाडात, त्या झाडातनं ह्या डोंगरावर, त्या टेकडीवर, पाहतो कुठंच त्याला दिसत नाही हा सुगंध कुठून येतोय. कुठे शोधशी रामेश्वर अन कुठे शोधशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. कुठे शोधशी रामेश्वरी. झाड फुलांनी आले बहरून तुन पाहिले डोळे उघडून. वर्षा काळी पाऊस धारा तुला न दिसला त्यात इशारा.
काय तुला उपयोग आंधळ्या दीपसून उषाशी कुठे शोधची रामेश्वर रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती हा या भाग्या भगवेने सुन घर संन्या सुन जाची कुठे शोधशी रामेश्वर देव बोलतो बाळमुखातून देव डोलतो उंच पिकातून देव बोलतो बाळमुखातून देव डोलतो उंच पिकातून कधी होऊनी देव भिकारी अन्नासाठी अर्थ पुकारी कधी होऊनी देव भिकारी अन्नासाठी अर्थ पुकारी अवती भवती असून दिसेना अवती भवती असून दिसेना शोधतो आकाशी कुठे शोधशी रामेश्वर अशा प्रकारे भोलेनाथ सुख शोधू लागला धाव वाहू लागला शरीराला चंद्रात सुख शोधलं चंद्रात त्याला सुख नाही मिळालं गंगेत शीतलता शोधली तिथेही नाही त्याला आराम मिळाला शेवट सरपळी घातला काही उपयोग नाही झाला तशी आपली स्थिती आहे जगात आपण फिरतो आमदार माझं काम करन माझं काम मंत्री करन माझं काम पाटील करन कोणी नाही रे तुझा कोणी नाही धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाची भगवान पण अर्जुनाला म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम वर्जहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः अरे अर्जुना तू फक्त मला एकाला शरण ये रे बाकी काय नको करू जीवनात सगळ्या पापातून तुला मी मुक्त करतो अर्जुन मामेकम मला एकाला बस अशा प्रकारे महादेव जेव्हा त्या राम नाम कंठात ठेवले होते त्याला शरण गेले आणि मग ते राम राम म्हणू लागले तेव्हा त्यांना तात्काळ शीतलता मिळाली त्या महादेवाला तात्काळ शीतलता मिळाली राम म्हणता रामची वैजे पदी बैसुनी पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाय तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रिद्धिनाथ महाराज की जय सर्व संतन की जय झालेली सेवा महादेवाच्या चरणी महाशिवरात्रीची समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो.